राज्यातील राजकारण हादरलं आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथे पहिल्या भाषणात भावुक होत कार्यकर्त्यांना एकजुटीची हाक दिली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 81 जागांपैकी महायुतीने 45 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. त्यानंतर भाजपच्या रूपा राणे निकम यांची महापौरपदी तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग यांची उपमहापौरपदी निवड झाली. मात्र स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया अद्याप अधिकृतपणे पूर्ण झालेली नाही. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केल्यानुसार भाजप आगामी 5 वर्षात एकूण 12 स्वीकृत नगरसेवक करण्याची रणनीती आखतोय. समाजातील विविध घटकांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी दर 1.25 वर्षांनी नवीन स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याचा पक्षाचा मानस आहे. दरम्यान निवडणुकीत पराभूत झालेले अनेक मातब्बर उमेदवार आणि निष्ठावंत कार्यकर्ते स्वीकृत नगरसेवक पदासाठी नेत्यांकडे प्रयत्न करत असल्याने इतर पक्षांमध्ये चुरस वाढली आहे. महापालिकेतील निवडणूक आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार प्रत्येक 5 नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याचा अधिकार पक्षांना मिळतो. या संपूर्ण प्रक्रियेची अधिकृत घोषणा विशेष सभेत होणार असून त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.